नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे हॉटेलसारखा पालक पनीर मसाला घरी कसा बनवायचा तेही अगदी सोप्या पद्धतीने, मात्र टेस्ट हॉटेलसारखी पाहिजे, तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा। बनवायला अगदी सोपा आहे आणि टेस्ट जर विचारसाल तर अगदी हॉटेलसारखी। चला मग सुरू करूया। त्यासाठी एक जुडी पालक स्वच्छ धुवून उकळत्या पाण्यात 5 मिनिटं शिजवून नंतर आईस असलेल्या थंड पाण्यात टाका, त्यामुळे कलर बदलणार नाही। आता मी इथे अमूलचे पनीर घेतले आहे। जर इथे तुमच्याकडे अमूलचे नसेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते पनीर घेतले तर चालेल, नसेल तर तुम्ही घरी बनवलेले यूज केले तरीही चालेल। आता याचे मी काप केले आहेत, पण काप खूप जाड आहेत, त्याच्यासाठी मी याला आणखी एका क्यूबचे 2 काप करून घेत आहे। जर हे पातळ असतील तर आपल्याला फ्राय करायला सोपे जातील। एका पॅनवरती 2 चमचे तेल टाकून हे पनीरचे क्यूब याच्यावर ठेवले आहेत। आता तुम्ही म्हणाल की भाजीमध्ये एवढे मोठे क्यूब तुम्ही वापरणार आहेत का? तर नाही, फक्त हे फ्राय करायला सोपे जावे म्हणून मोठे ठेवले आहेत। फ्राय केल्यानंतर आपण याचे छोटे तुकडे करून घेणार आहोत। आता याला आपल्याला हलके ब्राऊन दोन्ही साईडने करून घ्यायचे आहे। तर मी इथे तुम्हाला सांगते, जर तुम्ही पनीर जर थंड वापरचाल तर तुमचे पनीर दांडरू शकते आणि त्यामुळे भाजीमध्ये ते तुटले जाणार नाही। पण जर तुम्ही इथे नॉर्मल पनीर म्हणजे जास्त वेळ काढून वरती ठेवा आणि नंतर याचा वापर करा तर हे सॉफ्ट भाजीमध्ये राहील, त्यामुळे ते दांडरणार नाही आणि तुमची भाजी व्यवस्थित राहील। आता इथे पनीर फ्राय झाले आहे। एका मिक्सर जारमध्ये पालक, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 4 इथे पनीरचे क्यूब घेतले आहेत आणि 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकले आहे। इथे तुम्ही 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर घेतले तरी चालेल। आता 1 चमचा जिरे चांगले फुलून दिले आणि नंतर एक छोटा चॉप केलेला कांदा याच्यामध्ये हलका ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला। जेव्हा तो हलका ब्राऊन व्हायला चालू होतो त्या स्टेजला तुम्ही इथे 2-3 चमचे अद्रक लसूण पेस्ट टाका, म्हणजे याचा फ्लेवर आपल्या भाजीत छान येतो। पण चांगली अशी याला तळसून घ्या, म्हणजे काय होते की याचा उग्र वास निघून जातो। आता इथे व्यवस्थित आपला मसाला झाला आहे, तर इथे मी काय केले आहे, एक टोमॅटो होते जे की मी थोडीशी शिजवली आणि याची पेस्ट बनवून घेतली। पण ही पेस्ट मी पालकाच्या भांड्यात बनवली होती, त्यामुळे फक्त कलर चेंज होता। आता याच्यामध्ये तेलात टाकून घेतली, त्याच्याबरोबरच थोडीशी साखर, अर्धा चमचे हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे गरम मसाला टाकला आहे। आता याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे। पण मी इथे एक गोष्ट सांगायची विसरली, म्हणजे इथे 2 चमचे मी धने पावडर पण टाकली आहे। आता हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे। तर त्याच्यासाठी मी इथे 5 मिनिटं झाकण ठेवून शिजू दिल्यानंतर तुम्ही पाहू शकता याला खूप छान असे तेल सुटले आहे, म्हणजे आता इथे आपला मसाला बनवून तयार झाला आहे। आता या मसाल्यामध्ये आपण जी पालकची पेस्ट बनवून ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड केली आहे। तुम्ही पाहू शकता की ही किती हिरव्या कलरची दिसत आहे, कारण ह्याला आपण थंड किंवा आईस क्यूबमध्ये ठेवल्यामुळे याचा कलर चेंज नाही होत। आता इथं तुम्हाला आवश्यकतेनुसार पाणी घालायचे आहे आणि ह्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि मीठ टाकल्यानंतर आणखी एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आणि आता उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपले पनीरचे जे मोठे क्यूब होते त्याचे मी छोटे तुकडे केले आहेत ते याच्यामध्ये ॲड केले आहेत। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोड्या वेळ शिजू द्यायचे आहे। थोड्या वेळ शिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला क्रीम टाकायची आहे। जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर दुधाची साई मिक्सरमध्ये चांगली फेटून घ्या आणि ही टाका। ही साई टाकल्यानंतर तुमच्या जी पनीरला टेस्ट येते ना ती खूप छान येते। आता इथे मी काय केले आहे, तर थोडीशी साखर आणखी टाकली आहे आणि बटर गरम करायला ठेवले। बटर चांगले गरम झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडरचा तडका लावला, यामुळे ही फ्लेवर खूप छान येतो। हे तुम्ही नक्की करून पहा। आता इथे आपला पालक पनीर मसाला व्यवस्थित बनवून तयार झाला आहे। तुम्ही ही बनवा, खा आणि ही कसा आहे तुम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा। ओके, बाय।